कर्मयोग. मित्रांनो, भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत की आपल्याला काहीही मिळवून देऊ शकतात, आणि त्याचबरोबर आपण काय आहोत आणि आपल्या मनाला आपल्या ताब्यामध्ये आपण कसे ठेवू शकतो. म्हणजे आपल्या मनाला ताब्यामध्ये ठेवून आपल्या वाईट सवयी कशा बंद करू शकतो आणि आपल्या इच्छित स्थळी आपण कसे पोहोचू शकू. हे ऐकून अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, तुमचे बोलणे ऐकून असे वाटते आहे की कर्मापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ आहे, परंतु आपण मला संन्यासी बनण्याऐवजी युद्ध करायला सांगत आहात. तेव्हा आपण मला असे सांगा की मी ज्ञानाच्या रस्त्याने जाऊन संन्यासी बनू की कर्माच्या रस्त्याने जाऊन युद्ध करू. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, या जगामध्ये मी स्वतः 2 प्रकारचे योग बनवले आहेत. योग म्हणजे असा रस्ता की ज्याच्यामध्ये आपण आपले जीवन यशस्वी बनवू शकतो. त्यामध्ये पहिला आहे ज्ञानयोग आणि दुसरा आहे तो कर्मयोग. अर्जुना, तू तर एक पुरुष आहेस, मग तू इच्छा असूनही शरीराच्या कर्माला पूर्णपणे नाही सोडू शकत. उदाहरणार्थ, तुला प्रत्येक क्षणी श्वास हा घ्यावाच लागेल, आणि मग पोट आहे तर अन्न खावेच लागेल. आणि तू जर या कोणत्याही दृष्टीने या गोष्टी थांबविण्याचा प्रयत्न केलास तर आपल्या इच्छेच्या बाबतीत विचार नाही करणार का? म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की तुझ्याकडून कळत नकळत कर्म तर होतच राहणार, कारण तू मनुष्य आहेस आणि तसाही तू क्षत्रिय आहेस. त्यामुळे तू तुझ्या कर्माला बांधील आहेस. म्हणून तुझ्यासाठी संन्यासी होण्याच्या पेक्षा कर्माचा मार्गच एकंदर योग्य आहे. म्हणजे ज्ञानयोग किंवा सांख्ययोग यापेक्षा कर्मयोग अगदी योग्य आहे. त्यामुळे तू असा विचार कर की हे काम तू नाही करत तर निसर्गाचा गुलाम बनून तुझे शरीर करत आहे, आणि म्हणून कोणत्याही इच्छेशिवाय आपला कर्मयोग कर, कारण तू तुला तुझ्या कर्माचा कर्ता मानणार नाहीस. आणि जेव्हा मी तुझा कर्ता बनेल आणि मग तुला न मागता सर्व काही मिळेल. म्हणजे ज्या गोष्टी तुझ्या मनामध्ये आहेत त्या तुला न मागता मिळतील. यामध्ये सुख, समाधान आणि राज्य देऊन टाकेल ज्याची तुला आवश्यकता असेल. अरे, कोणतीही मेहनत न करता राज्य आणि त्याच्यातील सुविधा तुला मिळाल्या तर मग मात्र तू चोर ठरशील. परमात्म्याला म्हणजे मला भेटू शकत नाही. ज्याप्रमाणे महान लोक खाण्यासाठी जगत नाहीत तर जगण्यासाठी खातात, त्याप्रमाणे तू देखील परिणामासाठी युद्ध न करता कल्याणासाठी युद्ध कर. हे अर्जुना, तू माणसामध्ये सर्वात मोठा आहेस, त्यामुळे तू जे करशील तेच तुझे पुत्र करतील आणि या जगातील सर्व लोक करतील. आता तू स्वतःच पहा, मी तर भगवंत आहे, मग मला कोणतेही काम करण्याची काहीच आवश्यकता नाही. परंतु तुम्ही याच्यासाठी काम करतो की माणसाचा आत्मा माझाच अंश आहे, म्हणून जसे मी करेल तसेच मनुष्यही करेल, आणि अशा रीतीने ही संपूर्ण नाहीतर सृष्टीत नष्ट होऊन जाईल. कोणी जर तुझी साथही देत नसेल आणि तुझी निंदा करत असेल तर तो त्यांना काहीच न मागता तू तुझे कर्म करत राहा. असे केल्यामुळे काही काळानंतर तो मनुष्यही तुझ्याप्रमाणेच करायला लागेल.
जो मनुष्य असा विचार करतो की हे कर्म मी करत आहे, तर मग त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नाही. आणि ज्ञानी माणसांनी अशा मूर्खाच्या वाटेलाही जाऊ नये. म्हणून हे अर्जुना, तू सुद्धा स्वतःला या कर्मबंधनामध्ये न बांधता कोणत्याही अपेक्षेशिवाय, दयेशिवाय आणि कोणत्याही पश्चातापाचा शिवाय युद्ध कर. अर्जुना, स्वतःचे कर्म आणि धर्म दुसऱ्याच्या कर्म आणि धर्मापेक्षा चांगले समजायला पाहिजे. मग जरी धर्म आणि कर्म करताना काही कमतरता राहिली तरी सुद्धा अर्जुनाने प्रश्न केला, मनुष्य हा परमेश्वराचा अंश आहे, तर मग माणसाकडून चुका का होतात आणि तो वाईट कर्म का करतो? यावर भगवंतांनी सांगितले की माणसाचे शरीर भोग विलास करू इच्छिते, कारण त्याची प्रकृती तशीच आहे. आणि म्हणून जेव्हा त्याची इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा त्याला राग येतो. आणि ज्याप्रमाणे धूर असल्यानंतर आग दिसून येत नाही, त्याप्रमाणे काम क्रोध असल्यानंतर त्या माणसाला कर्म धर्म व भगवंत दिसत नाही. आणि म्हणूनच मनुष्य काम आणि क्रोध यांच्या आहारी जाऊन आपल्या इंद्रियावरील नियंत्रण गमावून बसतो आणि इच्छा नसतानाही वाईट कर्म करून बसतो. अर्जुना, तू नेहमी लक्षात ठेव की शरीरापेक्षा जास्त ताकदवान आहे ते माणसाचे इंद्रिय. अरे, इंद्रियापेक्षाही जास्त शक्तिशाली आहे ते म्हणजे मन. मनापेक्षा जास्त शक्तिशाली आहे ती म्हणजे बुद्धी. आणि बुद्धीपेक्षाही जास्त शक्तिशाली आहे ते म्हणजे आत्मा. म्हणून हे अर्जुना, तू आपल्या आत्म्याने बुद्धीला वश करून घे. मग बुद्धी मनाला वश करील आणि मग मन इंद्रियाला वश करील आणि इंद्रिये शरीराला वश करतील. म्हणजे तुझ्या वाईट कर्माला. मित्रांनो, श्रीकृष्णानं सांगितलेल्या या गोष्टी आता आपण आजच्या परिस्थितीनुसार समजून घेऊन, या जगामध्ये परिणाम फक्त दोनच गोष्टीमुळे येतो. एक ज्ञान आणि दुसरी गोष्ट आहे ती कर्म, मीन्स नॉलेज अँड ॲक्शन. परंतु हे दोन्ही वेगवेगळं आहे. या दोन्ही गोष्टी जर आपण एकमेकाशी रिलेट करून पाहू, आमच्यासाठी नॉलेज पण महत्त्वपूर्ण आहे जितकी ॲक्शन. नॉलेजचा अर्थ फक्त असा नाही की तुम्ही फक्त परीक्षा पास करण्यासाठी रट्टा मारता. नॉलेजचा अर्थ असा आहे की सर्वात अगोदर आपण आपला गोल काय आहे हे जाणून घ्या. आपली क्षमता, आपले इश्यूज काय काय आहेत आणि या सर्वांना मिळून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपलं नियोजन काय आहे. आणि हेच आपलं ज्ञान आहे, म्हणजेच ज्ञानयोग. आणि याशिवाय आपणास आणखी एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे की आपण शरीर नाही आहोत, तर आपण एक आत्मा आहोत. म्हणजे तुम्ही तुमच्या इमोशन्स आणि तुमचे थॉट्स, तुमच्या ॲक्टिव्हिटी त्याच्या खूप उंच आहेत. आणि आपण जर असा विचार कराल तर मी खात्रीने सांगू शकतो की तुम्ही 99% नाही तर 100% तुमच्या अडचणीवरती मात करू शकाल. यानंतर या अध्यायामध्ये आपण दुसरा एक मार्ग सांगितला आहे, तो म्हणजे कर्मयोग. कर्म म्हणजेच आपल्या शरीराचे ॲक्शन्स. आणि या ॲक्शनसाठी भगवंताने असे सांगितले आहे की आम्ही कधीच हा विचार नाही केला पाहिजे की काम आम्ही करत आहोत. आता विचार केल्यामुळे याचे दोन फायदे होतील. एक तर हे काम आम्ही करत नाही, त्यामुळे याचा परिणाम काय होईल याची चिंताच मुळी राहणार नाही. आणि दुसरा फायदा असा होईल की आपण इमोशनली स्टेबल राहून आपली मेहनत चांगल्या प्रकारे करू शकू.
याचबरोबर चांगल्या किंवा वाईट परिणामाबाबत आपण दुःख नाही केले पाहिजे, कारण श्रीकृष्णाच्या या बोलण्यानुसार मनुष्याला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे। याचबरोबर आपण आपल्या कोणत्याही वाईट सवयीपासून सुटका कशी करून घेऊ शकतो हे सोप्या शब्दामध्ये सांगितलंय। आपण स्वतःला त्या परमेश्वराचा एक अंश किंवा आत्मा समजावं आणि आत्म्याच्या ध्यानाने आपण आपल्या मेंदूला आणि मेंदूने आपल्या मनाला आपल्या ताब्यामध्ये ठेवावं आणि त्यानंतर आपले मन आपोआप आपल्या शरीरातील सर्व इंद्रियांना ताब्यामध्ये ठेवील। आणि मित्रांनो, जेव्हा सर्व इंद्रिये आपल्या ताब्यात येतील तेव्हा कोणतीही वाईट गोष्ट आपल्या हातून घडणं ती तर सोडा, ती मुळीच शक्य नाही।